जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं तो गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या कंत्राट शिक्षक भरती संदर्भात ज्या काही जाहिरात असेल तर त्या जाहिरात यायला सध्या बघा सुरुवात झाली आहे। त्या अगोदर महत्त्वाचं या ठिकाणी जे 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ज्या शाळा आहेत तर त्या शाळेमध्ये सध्या एक ह्याप्रमाणे सध्या बघा कंत्राटी शिक्षक नियुक्त होणार आहे। आता जर ह्या ठिकाणी कार्यवाही जर असेल तर ती कार्यवाही नेमकी केव्हा सुरुवात होणार, कारण बरेचसे काही जिल्हा परिषदेच्या सध्या बघा जाहिरात असेल किंवा प्रेस नोट असेल तर ते सध्या प्रसिद्ध झाली आहे, परंतु काही जिल्हा परिषदमध्ये सध्या जी काही प्रेस नोट असेल तर ती सध्या बघा प्रसिद्ध झाली नाही। तर त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी जे काही 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये आपल्याला माहिती आहे की 2 शिक्षक सध्या बघा कार्यरत आहे। ऑलरेडी 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या आहे तरी देखील तिथे बघा 2 शिक्षक सध्या कायमचे जे असेल तर ते सध्या त्या ठिकाणी कार्यरत आहे। तर ह्या 2 शिक्षकामधून एका शिक्षकाची सध्या बघा त्याच्या इच्छेप्रमाणे सध्या ज्येष्ठता असेल, जे 3 नियम सध्या त्यांना देण्यात आले आहे बदली संदर्भात। तर त्या 3 नियम मध्ये दोघांपैकी एक शिक्षक सध्या बघा त्या ठिकाणी बसत असेल तर त्याच्यामधून जो एक शिक्षक असेल तर त्याची इतर ज्या काही जिल्हा परिषदच्या शाळा असेल आणि त्या जिल्हा परिषदमध्ये बघा जास्त पटसंख्या असेल तर त्या शाळेमध्ये सध्या त्या शिक्षकाची बदली होणार आहे। बरोबर, आता इथं जर 2 शिक्षक कायमचे असेल, एका शिक्षकाची बदली होणार आणि इथं एक शिक्षकाचं सध्या बघा इथं पद हे रिक्त होणार। म्हणजे ह्या रिक्त राहिलेले जे काही पद असेल किंवा रिक्त झालेलं जे पद असेल तर ह्या रिक्त झालेल्या पदामध्ये कंत्राटी स्वरूपामध्ये सध्या बघा शिक्षकाची पदभरती सध्या होणार आहे आणि त्या पद्धतीने जी कार्यवाही असेल तर ती कार्यवाहीला सध्या बघा सुरुवात झाली आहे। तर बरेचसे काही जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहे तर त्या शाळेमध्ये ज्या सध्या बघा वेकेन्सी संदर्भात कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन का नाही पाहायला मिळत आहे, तर सर्वात आधी बघा जे 2 शिक्षक आहे ऑलरेडी, बरोबर, म्हणजे जे कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये जे 2 शिक्षक आहे तर त्या 2 शिक्षकामधून एका शिक्षकाची सध्या बघा बदलीची जी काही कार्यवाही असेल तर ती बदलीची कार्यवाही सध्या बघा इथं सुरुवात झालेली आहे। आणि ही बदलीची कार्यवाही एकंदरीत सुरुवात होऊन सर्व जे काही प्रोसेस असेल तर पूर्ण झाल्यानंतर आपल्याला कंत्राटीमध्ये ह्या ठिकाणी जे काही जिल्हा परिषदमध्ये किती वेकेन्सी आहे तर ते सध्या पाहायला मिळेल आणि त्या अनुषंगाने एकंदरीत सर्वात आधी बदलीची प्रक्रिया सध्या बघा इथं पूर्ण होणार आणि त्यानंतर जी कंत्राट शिक्षक भरती असेल 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये तर त्याला सध्या बघा सुरुवात होणार आहे। तर त्या अनुषंगाने वेगवेगळ्या जिल्हा परिषदचे जे काही बदलीची प्रक्रिया असेल तर ती बदली प्रक्रिया संदर्भात बघा कार्यवाही सुरुवात झाली आहे। तर एका साईडला बदली प्रक्रियेची कार्यवाही होईल आणि एका साईडला बघा जे काही अर्ज मागवण्याची प्रक्रिया असेल कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात तर ती देखील होईल। तर त्या अनुषंगाने पत्र हे इश्यू झालेले आहे। तर निश्चित राहा, प्रत्येक जिल्हा परिषदचे सध्या बघा पत्र इश्यू होणार आहे। तर ह्याच्यामध्ये आता बरेच उमेदवारांचे प्रश्न होते की जे काही सध्या कंत्राटी शिक्षक भरतीमध्ये जी सध्या कोणाला प्राधान्य मिळणार किंवा कोणत्या जे काही शैक्षणिक पात्रता असेल तर त्याला सध्या बघा अर्ज करता येणार किंवा मग जो काही एखादा एक उमेदवार आहे तर तो सध्या बघा 2 जे काही पंचायत समिती असेल तर तिथे अर्ज करू शकतो का, किंवा मग इथं बघा एक जिल्हा आहे, उदाहरणार्थ इथं आता धुळे जिल्हा असेल तर धुळे जिल्ह्यामधला उमेदवार हा नंदुरबार जिल्ह्यामध्ये सध्या बघा अर्ज करू शकतो का, किंवा इतर कोणत्याही जिल्ह्यामध्ये अर्ज करू शकतो का, असे बरेचसे जे काही प्रश्न होते तर ते सध्या विचारण्यात आले होते। तर आधी महत्त्वाचं या ठिकाणी कंत्राट शिक्षक भरती अर्ज नेमका कोण करू शकतो तर ते लक्षात घ्या, बरोबर। तर सर्वात महत्त्वाचं शैक्षणिक जी काही पात्रता असेल तर ती शैक्षणिक पात्रता इथं लक्षात घ्या। तर शैक्षणिक पात्रतेमध्ये महत्त्वाचं जे सांगण्यात आलेलं आहे जी आरमध्ये, तर एक म्हणजे या ठिकाणी बघा तुमचं DED झालेलं पाहिजे, बरोबर, म्हणजे तुम्ही प्राथमिकसाठी जर असाल तर तुमचं DED झालेलं पाहिजे किंवा मग 6 ते 8 साठी वर्गासाठी तुमचं इथं बघा BEd झालेलं पाहिजे। म्हणजे हे DED आणि BEd असे 2 सध्या शैक्षणिक जे पात्रता फक्त इथे देण्यात आल्या आहे। आणि महत्त्वाचं जी काही TET असेल, बरोबर, TET किंवा मग ह्या ठिकाणी जी सेंट्रलची CTET, बरोबर, CTET, तर ह्या 2 परीक्षा सध्या बघा उत्तीर्ण पाहिजे किंवा पात्र पाहिजे। तर त्या संदर्भात कोणत्याही प्रकारचा उल्लेख नाही, म्हणजे ह्या तुम्ही TET किंवा CTET जरी तुम्ही क्वालिफाय नसाल तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकता। तर हे लक्षात घ्या, म्हणजे तुमचं इथं फक्त DED राहिलं तरी तुम्ही अर्ज करू शकतात, तुमचं फक्त BEd राहिलं तरी तुम्ही अर्ज करू शकतात। मग ते त्यांच्या पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी सध्या बघा कोणत्या विषयाच्या तिथं रिक्त पदं आहे, प्राथमिकचे रिक्त पदं आहे का, जे काही उच्च प्राथमिकचे रिक्त पदं आहे त्यानुसार सध्या जी काही रँकिंग असेल किंवा निवड प्रक्रिया असेल तर ती सध्या होणार आहे, बरोबर। तर ह्या संदर्भात बघा
तुम्हाला क्वालिफिकेशन असेल तर ती क्वालिफिकेशन सध्या लक्षात आली असेल, म्हणजे तुमचं TET किंवा CTET जरी नसेल तरी तुम्ही इथं अर्ज करू शकतात. फक्त तुमच्याजवळ बघा BEd असेल, बरोबर, BA-BEd असेल किंवा BSc BEd असेल किंवा मग तुमचं बघा DEd असेल तर तरी देखील तुम्ही अर्ज करू शकतात. म्हणजे TET आणि CTET जी काही परीक्षा सध्या बघा अनिर्वाय होती, तर ती सध्या इथे कंत्राटी स्वरूपामध्ये, जरी तुमचं TET परीक्षा तुम्ही क्वालिफाय नसाल, बरोबर, आणि CTET जी काही परीक्षा असेल ही देखील क्वालिफाय नसाल, तुमचं फक्त या ठिकाणी DEd ह्या ठिकाणी बघा असेल आणि BEd असेल तरी तुम्ही अर्ज हे करू शकता, तरी तुम्ही पात्र असणार आहे, बरोबर. तर ह्या संदर्भात बघा इथे जो काही शासन निर्णय आहे तर तो शासन निर्णय देखील सध्या बघा देण्यात आला आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जी पात्रता असेल तर ती पात्रता सध्या सांगण्यात आली. हा शासन निर्णय 23 सप्टेंबर 2024चा आहे. तर इथं बघा फक्त इथे काय सांगितलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमधील 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये इथे बघा DEd आणि BEd अर्थात धारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत, म्हणजे इथे दोनच घटक देण्यात आले, DEd आणि BEd अर्थात धारक जे असेल तर तेच उमेदवार सध्या बघा इथे अर्ज करू शकतात, DEd आणि BEd. म्हणजे इथं तुमची नो TET, बरोबर, आणि CTET हे जरी तुम्ही इथं बघा पास नसणार तरी तुम्ही अर्ज हे करू शकतात. मग आता अर्ज नेमका बघा तुम्ही नेमकं कुठं करायचा, तर काही जिल्हा परिषदमध्ये आपल्याला माहिती आहे की सध्या पंचायत समिती आहे, बरोबर, पंचायत समिती आहे तर त्या ठिकाणी सध्या अर्ज स्वीकारले जात आहे. काही ठिकाणी जिल्हा परिषद ZPच्या ठिकाणी अर्ज स्वीकारले जात आहे. तर आधी तुम्ही बघा जे काही जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल तर त्या ठिकाणी नेमकं इन्क्वायरी करा, तपास करा, नेमके अर्ज कुठं स्वीकारले जातात. तर पंचायत समितीला शिक्षण विभागामध्ये तुम्ही विचारपूस हे करू शकतात आपापल्या स्तरावर. तर आता जे काही अर्ज तुम्ही ह्या ठिकाणी बघा पंचायत समितीला करणार, तर अर्ज नेमका जे काही अर्ज प्रक्रिया असेल तर ती अर्ज प्रक्रिया बघा नेमकी तुम्ही कशा पद्धतीने करू शकतात. तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं, तुम्ही जर ज्या जिल्हा परिषदमधले बघा स्थानिक असाल, कारण ही जी कंत्राटी भरती आहे तर ही स्थानिकांना प्राधान्य देण्यासंदर्भात कंत्राट भरती आहे. तर ह्याच्यामध्ये ज्या जिल्हा परिषदमध्ये तुमचं ह्या ठिकाणी बघा ठिकाण असेल आणि त्या जिल्हा परिषदमध्ये तुमचं जी पंचायत समितीमध्ये तुमचं गाव असेल, बरोबर, म्हणजे ज्या तालुक्यामध्ये तुमचं गाव असेल तर त्या तालुक्याच्या ठिकाणीच तुम्ही अर्ज करा, बरोबर. कारण जी काही अर्ज केल्यानंतर सध्या जी निवड प्रक्रिया आहे तर ती निवड प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे त्या देखील आपण बघूया, जेणेकरून तुमचं लक्षात येईल. तुम्ही जर अर्ज केला तर तुमची निवड त्या ठिकाणी होऊ शकते किंवा नाही होऊ शकतं, किंवा कशा पद्धतीने सध्या शिक्षक निवडले जाणार तर ती देखील आपण बघूया, जेणेकरून तुमचं लक्षात येणार. तर ह्याच्यामध्ये जे अर्ज आहे तर ते आपापल्या जिल्हा परिषदमध्ये सध्या बघा तुम्ही करू शकता. म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचे आता जिल्हा परिषदमध्ये तुमचं एखादा एक तालुका आहे तर त्या तालुक्यामध्ये सध्या तुम्ही अर्ज करा, जेणेकरून तुमचे निवडीचे जे काही चान्स असेल तर ते सर्वात जास्त त्या ठिकाणी असणार आहे, बरोबर. तर हे झालं सध्या जी काही शैक्षणिक पात्रता होती म्हणजे DEd आणि BEd संदर्भात. तर एवढंच जरी राहिलं तरी तुम्ही अर्जही करू शकतात. त्यानंतर बघा महत्त्वाचं जे काही कंत्राटी शिक्षक भरतीची जी काही निवड प्रक्रिया असणार आहे तर ती निवड प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे तर ते आपण इथं बघूया. आता बघा ह्या ठिकाणी काय आहे, कंत्राट शिक्षक भरतीची जी काही निवड प्रक्रिया आहे तर ती निवड प्रक्रिया आपण समजून घेऊया. तर इथे शैक्षणिकचं संदर्भात तुम्हाला सांगितलं, या ठिकाणी नियुक्तीस्तव DEd आणि BEd हे जे काही महत्त्वाचे व्यावसायिक अर्हता आहे तर ह्या अनिर्वाय असणार आहे. म्हणजे तुम्ही एवढं जरी पास असाल DEd किंवा BEd तरी देखील तुम्ही अर्ज करू शकणार आहे. त्यानंतर बघा हा महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे, निवड प्रक्रिया नेमकी कशी होणार आहे तर इथं बघा 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ज्या शाळेमध्ये पद रिक्त किंवा उपलब्ध आहे तेथील स्थानिक रहिवासी उमेदवार जो असेल त्याला बघा प्राधान्य असणार आहे, किंवा मग संबंधित तालुका रहिवासी उमेदवार, तदनंतर बघा जिल्हा रहिवासी उमेदवार अनुक्रमानुसार प्राधान्य देण्यात येईल, बरोबर. तर इथं जी काही निवड प्रक्रिया आहे तर त्या निवड प्रक्रियेसंदर्भात तुम्ही लक्षात ठेवा का सध्या बघा निवड प्रक्रिया कशी असणार आहे का संबंधित तुम्ही ह्या ठिकाणी जे काही जिल्हा असेल तर त्या जिल्ह्यामधील संबंधित जो तुमचा तालुका असेल, बरोबर, म्हणजे तालुका असेल तर त्या तालुक्यामधील स्थानिक जे काही रहिवासी असेल म्हणजे तुमच्या तालुक्यामधील स्थानिक जी शाळा असेल तर त्या ठिकाणी तुमचं बघा प्रथम प्राधान्य असेल. म्हणजे एखाद्या जिल्ह्यामध्ये सध्या जिल्हा परिषद आहे, बरोबर, 5 तालुके आहे तर 5 तालुक्यामध्ये बघा तुम्ही तुमचा जो काही तालुका असेल, तुम्ही रहिवासी असलेला तालुका, तर त्या ठिकाणी तुम्ही बघा अर्ज करा, जेणेकरून तुमचा विचार जो आहे तर तो तुम्ही स्थानिक रहिवासी असल्यामुळे
तालुक्याच्या ठिकाणी जे तालुक्याचे अर्ज असेल तर त्याचा सध्या बघा विचार होणार आणि ह्या ठिकाणी तालुक्याचे जर त्या ठिकाणी अर्ज कमी पडले किंवा मग त्या ठिकाणी मिळाला नाही उमेदवार तर संबंधित तालुक्याचा रहिवासी जो उमेदवार असेल तर त्याला 2 नंबरवरती सध्या बघा प्राधान्य मिळणार आहे, बरोबर। म्हणजे तुम्ही अर्ज केला, तुमचा तालुका ए आहे, बरोबर, आणि इथे उमेदवार सध्या मिळाले नाही तर बी जो तालुका असेल तर त्या बी तालुक्यामधील उमेदवाराला इथे प्राधान्य सध्या मिळू शकतात। आता उदाहरणार्थ एखाद्या तालुक्यामध्ये एखादा जो स्पेशल विषय असेल तर त्या स्पेशल विषयामधले उमेदवार सध्या बघा मिळालाच नाही, बरोबर, तर त्या ठिकाणी संबंधित जो काही दुसरा तालुका असेल बी तालुका तर त्या तालुक्यामधील उमेदवाराला इथं प्राधान्य मिळू शकतं। किंवा मग दोघेही प्रकारचे ह्या ठिकाणी बघा स्थानिक उमेदवार देखील मिळाला नाही आणि तालुका इतर जे काही संबंधित तालुक्याचे रहिवासी देखील मिळाला नाही तर इथं बघा संबंधित जे काही जिल्हा रहिवासी असेल म्हणजे संपूर्ण तालुक्यामधले संपूर्ण जिल्ह्यामधला उमेदवाराला 3 नंबरचं इथे प्राधान्य मिळणार आहे, बरोबर। तर हे लक्षात असू द्या। म्हणजे जे काही निवड प्रक्रिया असेल तर ती आधी स्थानिक जे रहिवासी असेल तर स्थानिक रहिवासींना बघा प्राधान्य मिळणार आहे, त्यानंतर संबंधित तालुका रहिवासीला प्राधान्य मिळणार आहे आणि त्यानंतर जिल्हा रहिवासीला इथं प्राधान्य मिळणार आहे। म्हणजे तुम्ही जर अर्ज करत असताना तुमचा स्थानिक तालुका जो आहे तो जर निवडला तर नक्कीच तुम्हाला बघा तुम्ही स्थानिक असल्यामुळे त्या ठिकाणीची जी काही वेकेन्सी असेल, शाळा असेल तर ती तुम्हाला बघा तुमच्याच तालुक्यामध्ये सध्या बघा मिळणार। तर अशा पद्धतीने तुमची इथे सध्या जी काही निवड प्रक्रिया असेल तर ती होणार आहे। आता निवड प्रक्रियेमध्ये ह्याच्यामध्ये जे काही नियम असेल तर ते म्हणजे शैक्षणिक संदर्भात असणार आहे, बरोबर। म्हणजे ह्या ठिकाणी जे काही शैक्षणिकमध्ये तुमचं DEDमध्ये किती टक्के होते, BEDमध्ये किती टक्के होते, बरोबर। त्यानंतर ह्याच्यामध्ये ज्या काही तुमच्या इतर ज्या सध्या बघा क्वालिफिकेशन असेल ते तुमच्याकडे आहे किंवा नाही त्यानुसार जी काय रँकिंग असेल तर त्यानुसार सध्या बघा तुमची इथं निवड कदाचित ह्या ठिकाणी होऊ शकते। पण सध्या तरी जे काही प्राधान्यक्रम असेल तर तो इथं स्थानिक जे उमेदवार असेल तर त्यांना जिथं सध्या बघा मिळणार आहे। म्हणजे तुम्ही सध्या तुमचा तालुका सोडून दुसऱ्या तालुक्यामध्ये जर तुम्ही अर्ज केला, बरोबर, म्हणजे तुमचा तालुका आहे ए तालुका, बरोबर, आणि तुम्ही बी तालुक्यामध्ये जर अर्ज करत असाल तर तिथं तुमचा निवडीचा जो काही शक्यता असेल तर ती इथं बघा सर्वात कमी असेल, कारण तिथे स्थानिक जो उमेदवार असेल तर तो देखील सध्या बघा तिथं अर्ज करणार तर आधी स्थानिकचा विचार करणार। म्हणून अर्ज करत असताना आपापल्या तालुक्या स्तरावर किंवा तालुक्याला सध्या बघा अर्ज करा, जेणेकरून तुमचं निवडीचे चान्स इथं सध्या बघा वाढू शकतात। म्हणून अशा पद्धतीने तुम्ही अर्ज हा सादर करू शकतात, बरोबर। म्हणजे ह्या ठिकाणी जे काही मानधन असेल तर ते मानधन तुम्हाला 15,000 रुपये सध्या बघा प्रतिमाह मिळणार आहे, बरोबर। त्यानंतर जी नियुक्ती असेल तर ती नियुक्ती सध्या शैक्षणिक 1 वर्षासाठी बघा असणार आहे आणि आवश्यकतेनुसार सदर नियुक्ती जी आहे तर ती कालावधी नूतनी करण्याचे अधिकार कार्यालयाला असतील। म्हणजे या ठिकाणी जे काही रिन्यूअल असेल तर ते देखील सध्या होऊ शकतं। सध्या 1 वर्षासाठी तुम्हाला जे शैक्षणिक वर्ष असेल त्या संदर्भात नियुक्ती इथं मिळणार आहे, बरोबर। तर अशा पद्धतीने तुम्ही सध्या बघा जे काही महत्त्वाचं जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी कार्यालय असेल ह्यांच्याशी देखील तुम्ही संपर्क सध्या साधू शकतात किंवा मग पंचायत समितीमध्ये जे काही शिक्षण विभाग असेल तेथे देखील ह्या संदर्भात तुम्ही संपर्क साधू शकता जे काही अर्ज प्रक्रिया असेल। परंतु अर्ज प्रक्रिया आधी जी बदली प्रक्रिया आहे तर ती बदली प्रक्रिया बघा होईल आणि त्यानंतर जी काही पुढील कार्यवाही असेल तर ती नक्की इथं सुरुवात होईल। तर हे महत्त्वाचं जे काही भरती प्रक्रिये संदर्भात आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती होती तर ती माहिती तुमच्यापर्यंत सध्या बघा इथं पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे। अर्ज करत असताना आपला जो तालुका असेल, बरोबर, तालुक्याला प्राधान्य द्या, जेणेकरून तुमचे निवडीचे जे काही चान्स असेल तर ते चान्स सध्या बघा इथं 100% इथं वाढणार आहे। तुम्ही जर दुसऱ्या तालुक्यामध्ये किंवा इतर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही अर्ज करत असाल तर त्या जिल्ह्यामध्ये आधी जी काही नियुक्ती असेल तर ती स्थानिकापासून सध्या बघा स्टार्ट होणार आहे, त्यानंतर संबंधित तालुका आणि जिल्हा रहिवासी अशा पद्धतीने असणार आहे। म्हणून तुम्ही जास्त जरी तुमचे टक्के असेल आणि तुम्ही दुसऱ्या तालुक्यामध्ये सध्या बघा अर्ज केला तर तिथे तुमचे निवडीचे चान्सेस बघा कमी होऊ शकतात, कारण संबंधित निवडीचा जो काही निकष आहे तर तो स्थानिकांना प्राधान्य इथे म्हटलेलं आहे। तर हे जे महत्त्वाचं जे पत्र होतं तर त्या पत्रामध्ये सध्या बघा नमूद आहे। तर तुम्ही तुमच्या पद्धतीने सध्या बघा असे जे काही अर्ज असेल तर ते तुम्ही करू शकतात। आता ज्या जाहिराती असेल तर त्या जाहिराती तुम्हाला या ठिकाणी बघा आपण वेळोवेळी तुम्हाला अपडेट देऊ। तर त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे तर त्या टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तेथे तुम्ही जॉईन करा। तेथे तुम्हाला संपूर्ण जे काही जाहिरात असेल किंवा लेटेस्ट ज्या अपडेट असेल तर ते तुम्हाला बघा वेळोवेळी सध्या बघा आपण देण्याचा प्रयत्न करू। आणि आपलं चॅनल जे आहे यूट्यूब चॅनल तर ह्याच्यावर देखील अपडेट राहा, ह्याच्यावर तुम्हाला वेळोवेळी आपण जी काही माहिती असेल तर ती सध्या पुरवत असतो। तर तुम्ही जर बघा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे जे काही नवनवीन अपडेट असेल तर ते सध्या बघा तुमच्यापर्यंत आम्ही पोचवत राहू।
तर सध्या ज्या काही जाहिरात येणार आहे तर त्या जाहिरात देखील आपल्या चॅनलवर सध्या तुम्हाला पाहायला मिळतील. तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा, इतरांना व्हिडिओ शेअर करा. तुमचं जर काही समस्या असेल, काही बघा या ठिकाणी कंत्राट शिक्षक भरती संदर्भात डाऊट असेल तर तुम्ही कमेंट देखील करू शकतात. त्याला आपण रिप्लाय देण्याचा प्रयत्न सध्या बघा करू, बरोबर. तर तुमच्या कमेंट असेल तर कमेंट तुम्ही करू शकतात. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची जी काही माहिती होती, नेमकी क्वालिफिकेशन नेमकं काय असणार आहे तर ते तुम्हाला ह्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पडलं. त्यानंतर जी निवड प्रक्रिया आहे, निवड प्रक्रिया कशा पद्धतीने असणार, अर्ज तुम्ही कुठं सादर करायचा हे देखील ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जी काही माहिती असेल तर ती सध्या समजली असेल. तर सध्या तरी इतर जे काही माहितीसाठी संबंधित तालुका स्तरावर तुम्ही संपर्क करू शकता किंवा जिल्हा स्तरावर शिक्षण विभागाशी संपर्क तुम्ही करू शकता. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती. तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी पुन्हा भेटू. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.